बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केला। अक्षय शिंदेचा मृतदेह जे रुग्णालयामध्ये आणलेला आहे, तर जे रुग्णालयामध्ये आता पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे। शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाणार असल्याची माहिती समोर येते आहे। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय। एन्काउंटर नंतर आता अक्षयचा मृतदेह मुंबईमधल्या जे रुग्णालयामध्ये आणण्यात आलाय। जे रुग्णालयात अक्षयच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे। त्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द केला जाईल अशी माहिती समोर येते। तर काल पोलीस व्हॅनमध्ये एन्काउंटर झालेला होता। तळोजा जेलमधून अक्षय शिंदेला बदलापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्याला घेऊन जात असतानाच एन्काउंटर या ठिकाणी घडलेला होता। अक्षय शिंदेने पोलिसांची पिस्तूल हुसकावून घेतली आणि त्यानंतर गोळीबार करायला सुरुवात केल्याचं पोलिसांनी सांगितलंय आणि बचावादाखल पोलिसांनीही त्याच्यावर गोळीबार केला, ज्याच्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे। तर त्याच अक्षय शिंदेचा मृतदेह आता पोस्टमॉर्टमसाठी जे रुग्णालयाकडे पाठवण्यात आलेला आहे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून नेमकं काय काय समोर येणार याकडे लक्ष आहे। काल ज्यावेळी अक्षय शिंदेनं पोलिसांची रिव्हॉल्वर घेऊन पोलिसांवर फायर केलं किंवा पोलिसांवर गोळीबार केला, त्यावेळी त्यांचं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी जो गोळीबार केलेला होता त्याच्यामध्ये अक्षय शिंदे हा मृत पावलेला आहे। परंतु आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर नाही तर देशाच्या जनतेसमोर महाविकास आघाडीच्या लोकांचा दुटप्पीपणा हा समोर आलेला आहे। एखाद्या चिमुरड्या मुलीच्या अत्याचाराचं भांडवल करून राजकारण मतासाठी करायचं आणि त्याच्यातनं एखादी गोष्ट घडल्यानंतर ती बाजूला ठेवायची आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा राजकारण करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करायचा, हे दुर्दैवी आहे। अक्षय शिंदे हा सज्जन माणूस नव्हता, अक्षय शिंदे हा नराधम होता। परंतु या प्रकरणामध्ये सविस्तर चौकशी होईल आणि चौकशी अंती योग्य तो निर्णय होईल। या बलात्काराला फाशी द्या, जागेवर फाशी द्या असं म्हणत होते, तोच बलात्कारी पोलिसांच्या जीवावर उठला आणि आता मात्र राजकारण करायचं, राजकारणासाठी राजकारण होता कामा नये। यामध्ये आपण स्वतः या व्यक्तीला फासावर लटकवावं, महाविकास आघाडीचे लोक सांगत होते फासावर अटकवलं पाहिजे, न्यायदानाच्या प्रक्रियेला उशीर होतो। आता तेच लोक पोलिसांच्या जीवावर एखादा आरोपी गुन्हेगार पोलिसांच्या जीवावर उठला त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहे। मला तर कधी कधी या राजकीय नेत्यांच्या वागण्याचं एक आश्चर्यच वाटतं। हे एन्काउंटर राजकीय एन्काउंटर आहे। येणारे 15-20 दिवसानंतर कधीही आचारसंहिता लागू शकते। राज्य सरकारला कोणत्याही परिस्थितीत हे दिवस काढणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून काही काळ मनोज जरांगेंच्या आंदोलनापासून लक्ष हटवण्यासाठी जाणीवपूर्वक या ठिकाणी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।